नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे उच्च शिक्षित तरुण ॲडव्होकेट योगेश उदगीरकर हे गेल्या 1 फेब्रुवारी 2024 पासून उदगीर आणि जळकोट तालुक्यात मतदार जनजागृती अभियान राबवत असून उच्च शिक्षित तरुण उमेदवारच लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडून द्यावा असे आवाहन ॲडव्होकेट योगेश उदगीरकर यांनी केले आहे. आपल्या हक्काचा उमेदवार आपण निवडून देतो आणि ते मतदारांना गृहीत धरून या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत असतात. यापुढे असं होऊ द्यायचं नसेल तर तुमच्या हाकेला धावून येणारा तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार निवडून दिला पाहिजे. एका मताची किंमत लाख मोलाची आहे. त्यामुळे आपलं एकही मत वाया न घालवता योग्य बेरोजगार तरुणांना रोजगार देणारा, भ्रष्टाचार संपवण्यासाठी पुढाकार घेणारा, शिक्षणासाठी आग्रही असणारा, महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करणारा, सामान्य जनतेसाठी कायम लढणारा, तुमच्या हाकेला धावून येणारा, स्थानिक शेतकऱ्यांचं हित लक्षात घेणारा, समाजातील सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे या ध्येयानं झपाटलेला ॲडव्होकेट योगेश उदगीरकर सारखा तरुण उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे अशी उदगीर आणि जळकोट तालुक्यात चर्चा सुरू आहे. ॲडव्होकेट योगेश उदगीरकर यांचा परिचय आणि कार्य. नाव ॲडव्होकेट योगेश नरसिंगराव उदगीरकर. पत्ता जहागीरदार कॉम्प्लेक्स, इंदुमती हॉस्पिटल समोर, जळकोट रोड, उदगीर 413 517. शिक्षण BE, BBA, MBA आणि LLB. ॲडव्होकेट योगेश भैया उदगीरकर युवा मंचच्या माध्यमातून कार्य. 1 फेब्रुवारी 2024 पासून उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील सर्व गावात पदयात्रा काढून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. बेरोजगारी कमी करणे, वाढत जाणारी बेरोजगारी आणि यामुळे निर्माण होणारे स्थलांतर, व्यवसायासाठी भांडवल न मिळणे, अकुशलतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी रोखण्यासाठी वेगवेगळ्या नामांकित कंपन्या तालुक्यात आणून रोजगार वाढवणे यासाठी निस्वार्थ प्रयत्न करणे. शैक्षणिक कार्य. समाजातील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे. मोफत शिक्षण तसेच त्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी हॉस्टेल निर्मिती, वेगवेगळ्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानिक विद्यालये, वेगवेगळ्या क्षेत्रातील पदवी कॉलेज तालुक्यात निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. शेतीविषयक कार्य. मागेल त्यांना शेततळे, शेतीच्या मालाला योग्य हमी भाव देण्यासाठी तत्पर, शेत मजुरांसाठी ठराविक काळासाठी पत्ता पुरवणे, तसेच मागेल त्याला गोठा, मागेल त्याला विहीर, कृषी मार्फत मिळणारे कृषी अवजारे व ट्रॅक्टरसाठी मिळणारी सबसिडी अशा सर्व शासनाच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना देणे, तसेच शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव निस्वार्थ प्रयत्न करणे. आरोग्यविषयक कार्य. तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरील सर्व आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आधुनिक बनवणं, समाजातील सर्व घटकांना, सर्व वयाच्या लोकांना सुविधा देण्यासाठी तत्पर. बेघरांना घर देणे. तालुक्यातील सर्व खेडेगावातील बेघर कुटुंबांना त्यांच्या हक्काचं घर देण्यासाठी प्रयत्न करणे आणि गावठाण जागेवरील भोगवटाधारकांना त्यांचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. चला तर आपण निर्धार पक्का करूया. ॲडव्होकेट योगेश उदगीरकर या उच्च शिक्षित तरुणास आपण विधानसभेत आमदार म्हणून पाठवूया आणि आपल्या मतदारसंघाचा सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, महिला, गोरगरीब, कष्टकरी, कामगार आणि बेरोजगारांचे प्रश्न मार्गी लावूयात. तर त्याला ती गोष्टी कळाल्या पाहिजेत म्हणून. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जो कोणी उमेदवार तुम्हाला पद, पैसा, पक्ष, धर्म, समाज, रंग किंवा झेंड्याचा रंग या नावाखाली जो कोणी वोट मागत असेल किंवा मत मागत असेल तर बिलकुल आपण एक सुधारित आणि शैक्षणिक सुशिक्षित मतदार म्हणून आपण त्या गोष्टीला बळी न पडता जो तुमचा कामाचा, स्थानिकचा आणि तुमचे कामं करणारा माणूस हा आपल्याला निवडून द्यायचा, हे याच आम्ही माध्यमातून सर्व मतदारसंघात सांगत आहोत. आणि यापुढे मतदान कुठलंही असू द्या, विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या, माझी सर्व मतदारांना, सर्व नागरिकांना ही कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्थानिकचे शिकलेले उमेदवारच निवडून द्या, जेणेकरून आपण चांगलं काहीतरी निवडून दिलात तर चांगल्या अपेक्षेप्रमाणे चांगलं काहीतरी पदरात पडेल.
कारण आपण घरी बसून जर टीव्हीवर म्हणत असू हे राजकारण असंच झालंय, हा नेता तिकडे पळाला, तो इकडे पळाला, त्याला तुम्हीच निवडून दिलेलं आहे आणि तुम्हीच त्या गोष्टी वटणीवर आणू शकतात. सामान्य माणूस हा सगळ्यात ताकदवान असतो, कुठलाच पक्ष किंवा कुठलाच नेता मोठा नाही. हे या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो. धन्यवाद. जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.